बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरेच राहणार आहेत आणि आदित्य ठाकरे यांचे सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंसह सुभाष देसाई यांची सुद्धा 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे। शिशिर शिंदे आणि पराग आळवणी यांची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत आहेत। पंकज, शासन निर्णय काढून सरकारचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल। श्रद्धा, 11 मार्च 2025 रोजी आधीची जी समिती होती त्याची मुदत संपली होती, त्यामुळे नवीन समितीची घोषणा करणं गरजेचं होतं। मात्र सध्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेच पुन्हा अध्यक्ष असतील का, आदित्य ठाकरे असतील का, येतील का, सुभाष देसाई येतील का, ही सगळी प्रश्न होती। मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच असणार आहेत, हे आता GR वरनं स्पष्ट झालेलं आहे। उद्धव ठाकरे यांची 5 वर्षाकरता अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सुभाष देसाई उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि शिवसेनेचे नेते, माजी मंत्री यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरे सदस्य असतील। याशिवाय पराग आळवणी भाजपाचे आमदार आहेत विलेपार्ल्याचे, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। शिशिर शिंदे यांची नियुक्ती जी आहे ती सदस्य म्हणून, पराग आळवणी सदस्य, शिशिर शिंदे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। बाकी महापालिका आयुक्त असतील, सचिव असतील, अशी ही समिती जी आहे ती आहे। राजकारण गेल्या काही दिवसातलं बघता उद्धव ठाकरे यांना पुन्हा अध्यक्ष करतील का, की ती जबाबदारी दुसरं कोणाकडे सोपवली जाईल, या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होती। मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे न्यासाचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरे आहेत। सुभाष देसाई त्याचे सचिव आणि आदित्य ठाकरे सदस्य त्याच्यामध्ये असणार आहेत। म्हणजे या संपूर्ण समितीवरती ठाकरे कुटुंबाचीच जी आहे ती पकड असणार आहे, याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। अगदी पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।